नमस्कार मैत्रिणींनो, अधिक मास म्हणजे ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास म्हणतो, हा काळ भगवान श्रीकृष्ण, माता लक्ष्मी आणि गोमातेच्या सेवेसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. या पवित्र महिन्यात केलेली छोटीशी सेवा ही आपल्याला 1000 पटीने पुण्य फळ देते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीकृष्णाने स्वतः सांगितलेले व्रत म्हणजेच 33 गोपद्मांचे रहस्य आणि ही सेवा कशी करावी. अनेकांना प्रश्न पडतो की 33 गोपद्मांची सेवा म्हणजे नक्की काय. आपल्या गायीच्या चरणाचे प्रतीक म्हणून 33 पद्म म्हणजेच चरण चिन्हे काढली जातात आणि त्याची भक्तिभावाने पूजा केली जाते. हिंदू धर्मात गायीमध्ये 33 कोटी देव मानले जातात. म्हणूनच या 33 गोपद्मांच्या पूजेने संपूर्ण ब्रह्मांडातील देवांचे आशीर्वाद आपल्याला मिळते. ही सेवा गोमाता भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तिला फार काही मोठ्या साहित्याची गरज नाही. आपल्या घरातच उपलब्ध असणाऱ्या साहित्यात ही पूजा होते. यासाठी आपल्याला लागलेले गायीचे शुद्ध शेण किंवा अष्टगंध, ताजी गुलाबाची फुले, अक्षदा, कुंकू, हळद, गायीचे तूप आणि उदबत्ती. अधिक मासात ही सेवा तुम्ही कोणत्याही दिवशी किंवा संपूर्ण महिनाभर सुद्धा करू शकता. आता पाहूया ही सेवा कशी करावी. सर्वप्रथम घरातील एक स्वच्छ जागा निवडून तिथे लाल रंगाचे आसन किंवा पाट ठेवावा. त्यावर गायीच्या शेणाने किंवा गंधाने 33 गोपद्म चरण चिन्हे काढावीत. जसे आपण रांगोळीमध्ये काढतो ना तसे. प्रत्येक गोपद्मावर हळद, कुंकू, अक्षदा आणि गुलाल फूल अर्पण करावे. समोर गोमातेचा फोटो किंवा मूर्ती किंवा बालकृष्णाची जरी मूर्ती ठेवली तरी चालते. त्यानंतर धूप दीप दाखवून तुपाचा दिवा लावून आवडीचा नैवेद्य अर्पण करावा. पूजा करताना ओम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय नमः या मंत्राचा मनोभावे जप करून हा मंत्र म्हणून ही सेवा प्रेमभावाने किंवा नियमितपणे पूर्ण करावी. तसेच कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः ह्या सुद्धा मंत्राचा जप केला तरी चालतं. श्रद्धेने केलेली 33 गोपद्मांची सेवा आपल्याला घरात कधीही धनधान्याची किंवा सुख समृद्धीची कमी पडत नाही. लक्ष्मी कृपेने ऐश्वर्य प्राप्त होते. जर घरामध्ये वारंवार कलह, भांडणे, वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर सर्व त्रास या गोसेवेने दूर होतात. कुटुंबात आरोग्य, शांती आणि एकमेकांबद्दल प्रेम वाढते. आपण एवढ्या गायींची सेवा करू शकत नाही. शहरी भागामध्ये असतो त्या पद्धतीने अशी तुम्ही पूजा करू शकता. तर या पवित्र अधिक मासात तुम्ही छोटी अत्यंत फलदायी 33 गोपद्म सेवा नक्की करा. भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद मिळवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडले असल्यास लाईक करा आणि आपल्या नातेवाईकांसोबत शेअर करा. अशाच भक्तिमय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय श्रीकृष्ण.